विचारवर किती दिले विचारवर कापे एक मिनिट समोर एक मिनिट सर इकडे थँक्यू येस थँक्यू यार खुशी आहे मागे या काही आता आम्ही जातो मॅडम बरोबर सरजी नमस्ते लगेच लगेच एकच मिनिटात नमस्कार. सर्वप्रथम हरिभाऊ गीते साहेबांचं मी अभिनंदन करते. आताच कुशिरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आता मे 8ला जो शासनाचा GR आलेला होता की नवीन आकृतीबंध जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानुसार रिशफलिंग झालेलं आहे ऑफिसचं आणि मराठवाड्यासाठी स्पेशल एक मुख्य अभियंत्याचं ऑफिस त्याच्यामध्ये प्रस्तावित होतं आणि हरिभाऊ गीते साहेबांनी त्यांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि त्यांनी अतिशय म्हणजे पहिला नंबर मिळवला त्याच्यामध्ये फटाफट त्यांनी जागा घेऊन आणि ऑफिस इमिजिएटली त्यांनी सुरू केलं तर त्यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट. थँक्यू. मी विजय देवराज. सर्वांना नमस्कार. आज आपल्या शासनामार्फत मृदजल संधारण विभागाने एक नवीन आकृतीबंध सुधारित आकृतीबंध करून आपल्या मराठवाड्यासाठी एक मुख्य अभियंत्याचं एक क्षेत्रीय स्तरावरचं पद निर्माण केलं आणि त्या पदावर हरिभाऊ गीतेंची जे पोस्टिंग झाली ते फार म्हणजे चांगलं मराठवाड्यासाठी फार चांगली संधी आहे. मराठवाड्यासाठी खरं म्हणजे आतापर्यंत म्हणजे या वाल्मीमध्ये म्हणा किंवा संभाजीनगरमध्ये आता सर्वच ऑफिसेस आमच्या मृदजल संधारण विभागाचे वाल्मी परिसरामध्ये येत आहे. जसं की आता आपलं वाल्मीचं हे अगोदर होतंच कुशिरे साहेबांचं महासंचालक आहेतच, नंतर आपलं आयुक्त मॅडम आहेत, तसंच आमचं महामंडळ आहे ते सुद्धा कदाचित पुढे आम्ही वाल्मी परिसरात आणणार आहोत आणि आमचे जे
काम करतं, तर ते या परिसरात आल्यानंतर एक चांगलं म्हणजे मराठवाड्यासाठी एक चांगली मोठी विकासात्मक संधी निर्माण झालेली आहे आणि ती खरोखर म्हणजे मराठवाड्यासाठी फार घोषणावं आहे. आता अलीकडे आंदोलनाचा जो काही इफेक्ट जाणवतो आहे त्याच्यासाठी त्याच म्हणजे त्यावेळेलाच असे म्हणजे मुलांची पोस्टिंग झालेली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करायचं त्यांना जी संधी मिळणार आहे ते खरोखर मराठवाड्यासाठी घोषणावं भाव आहे असं मी सांगतो. आणि हरिभाऊ गीतेंना त्याच्यासाठी वाटण्यासाठी चांगल्या कर्तृत्वासाठी त्यांना शुभेच्छा दिली. आणि संजय राऊत आणि आपल्या शासनाचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी मराठवाड्याला न्याय देण्यासाठी आकृतिबंधामध्ये जलसंधारणचे मुख्य अभियंतापद हे निर्माण केलं आणि हे कार्यालय आज सुरू होत आहे. मराठवाड्यातल्या या 8 जिल्ह्यांना सोयीचं आणि शेतकरी आणि अधिकाऱ्यांना पुण्याला जायचं अंतर वाचणार आहे. त्यामुळे त्यांचे वेळ व श्रम या दोघांचे बचत होणार आहे. शेतकऱ्यांना या वर्षाच्या अल्निनो व पावसाची खूप कमी प्रमाणात आणि होणार आहे. अशा वेळी हे कार्यालय सुरू होऊन शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचा माझ्याकडे या कार्यालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आलेला आहे आणि या निर्णयाचं खूप चांगलं काम करून या कार्यालयाचा एक मोठा नावलौकिक मी निर्माण करत याची मला ग्वाही आहे. या कार्यालयासाठी माननीय आयुक्त मॅडम यांनी मला मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं आणि माननीय कुशिरे साहेब यांनी या कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल शासनाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार आहे. आणि आज आपण सगळे पत्रकार मित्र सर्व माझे अधिकारी यांनी या कार्यालयात येऊन उद्घाटन केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप आभारी आहे. आणि साजेसा आणि नावलौकिक कार्यालय हे पुढील 1 वर्षात होईल याची मला ग्वाही आहे आणि यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य मला मिळालेच याबद्दल मी खात्री देतो. कार्यपद्धती कशी राहणार? या शासनाच्या जलसंधारण महामंडळाच्या सर्व योजना, शासनाच्या सर्व योजना, केंद्र शासनाच्या सर्व योजना या संभाजीनगर विभागातील 8 जिल्हे आणि नाशिक विभागातील 5 जिल्हे असा 13 जिल्ह्याचा हा कारभार इथून चालणार आहे. सर्व तांत्रिक जो कारभार आहे इथून चालणार आहे आणि तो कारभार गतीने होण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत. केंद्र शासनाचा मराठवाड्याला काही निधी आणता येईल यासाठी मुख्य अभियंता म्हणून मी पुरेपूर प्रयत्न करेन आणि शासनाच्या जास्तीत जास्त निधी मराठवाड्याला कसा मिळवता येईल आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न कसा सुटेल यासाठी आम्ही आग्रह धरू. स्टाफ किती लोकांचा राहील? स्टाफ पुणे, नागपूर आणि संभाजीनगर या तिन्ही कार्यालयाला शासनाने आकृतिबंध ठरवलेला आहे. त्यानुसार तो स्टाफ या कार्यालयाला आहे. त्याच्यामुळं असं कार्यालयाच्या स्टाफमध्ये असं कोणताही मतभेद किंवा या शासनाने केला नाही. तिन्ही कार्यालयाचा स्टाफ हा सारखाच आहे आणि तिन्ही कार्यालयात संभाजीनगर हे कार्यालय कसं 1 नंबरला राहील यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन.